संस्कृतीचा अभ्यास करायचा आणि हे माणसात तुम्ही मोडायला लावले असा, पण त्यांना आमच्या जुन्या माणसांनी लंगोट्यावाल्या घरात एवढं कसं शिकवलं असेल हे मला आश्चर्य वाटतं. घरात कसं राहायचं, कसं वागायचं ही म्हाताऱ्या माणसाची माहीत होतं. त्यांना कोणतं ते शिकवलं ना शास्त्र. हे काय म्हणतो ऐकून घ्या. घरातलं सूप बाहेर न्यायचं झालं संध्याकाळी तर राख पुसल्याशिवाय म्हाताऱ्या देणार नाहीत. कधी द्या दही बाहेर न्यायचं तर कोळसा टाकूनच देणार. काय करणार, याचे परिणाम येईल तुम्हाला मी सांगतो. शास्त्रीय परिणाम आहेत. कसला नातू लाडका असू दे, संध्याकाळी त्यानं दही मागितलं, दही कधी खायला घातलं का? लहान मुलांना जरी आठानं मागितलं तरी संध्याकाळी दही काय घालता? इरजान मोडायचं नाही. काय दही मिळणार नाही. सकाळ दिवस खाऊ दे. कारण नाही तर दिवस मावाच्या पुढे जर दही खाल्लं तर खाणाऱ्याच्या मेंदूवर परिणाम होतोय, मेंदू निकामी होतोय, झोपेत परिणाम होतोय, झोप नको तशी लागते. मग अशा गोष्टीसाठी ही संस्कृती गोष्टी सगळ्या शिकवलेल्या आहेत वडिलांनी. मग इरजान मोडलं पाप लागतंय असं म्हाताऱ्याने सांगायचं. काही चूक आहे म्हातारीची? त्याला सायन्सच कारण देऊन घातला तेवढा नातू शाना नाही. ही मॅट्रिक झालेली पोरं आली बाहेरनं, समजून घ्यायचं. झाडणी पडली असली दारात तर पाय पुसत्यात का नाही खरं सांगायचं सावळत्याला. पुसत्यात का नाही? मग म्हाताऱ्या उठल्या की पाया पड भाड्या म्हणतात. सावळत्याला लाथ लावायची नाही. ते पोरगं दुसऱ्या दिवशी व्याख्यान देते वर्गात जाऊन, आमच्या आजीला साळुत्यात देव दिसतोय म्हणून. हरामखोरा, त्या साळुत्यात जर देव नाही दिसला तर तो साळुता तू जेवतोस तिथं लोटायचा आहे. तू घाण जर त्या साळुत्याला पुसली तुझ्या पायाची बाहेरली तर तू जेवत्याला जागा घाण होईल. एवढं तर लक्षात घे. पाया पडायला लावत्यात म्हणून साळुत्यापासून पोरं हातभर लांब जात्यात. मग आमच्या म्हाताऱ्यांचं खरं आहे का खोटं आहे सांगा मला. म्हणून संस्कृतीसाठी ग्रंथ काढा असं वाटते मला. आता सगळ्यातले ग्रंथ नाहीत. जुनी संस्कृती कशी आहे ही सगळी बघून करायला पाहिजे. आणि ते त्याच्यावर सायन्सच्या लोकांना संशोधन करायला हवं पाहिजे. वास्तव आहे का अवास्तव आहे म्हणून. त्याशिवाय त्यांची गमेंट जाणार नाही. आणि ते वास्तवाच आहे. एवढं आतडी तुडून घेऊन आम्हाला ते अभ्यास करायची काय गरज आहे? आमच्या घराची माणसाची सांगतात त्यात वास्तव काय हे काय हे बघायलाच पाहिजे. आम्ही नुसतं बडबडणं म्हणजे आमचं काम नव्हतं.